9 ऑगस्ट क्रांती दिन, आदिवासी दिन आणि आज या ठिकाणी आपणा सर्वांना माननीय माजी आमदार अतुलशेठ बेनके असतील, माननीय श्री विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशीलजी शेरकर असतील, जुन्नर तालुका शिवसेना प्रमुख माननीय बाबासाहेब पाटील असतील, सर्व पक्षाचे पदाधिकारी, जुन्नर नगरीच्या नगराध्यक्षा सुजाता मधुकर काजळे, अनेक माता भगिनी, सर्व पक्षाचे पदाधिकारी आज या रेल्वे आंदोलनाकरता या ठिकाणी उपस्थित आहेत. शासन, प्रशासन, न्यायस्थानाने जर ठरवलं तर ही रेल्वे होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. परंतु उगीच मागच्या वेळेला आपण पाहिलं, आर्मी केंद्राचा आक्षेप, आता MRCTचा आक्षेप, काही कारणं सांगतात आणि ही रेल्वे होऊ नये, त्याच्यावर निधी पडू नये, याच्याकरता थांबून धरायचं. सगळ्यात महत्वाचा विषय आहे पुणे नाशिक रेल्वे, अहिल्यानगर ही जर जोडली गेली अनेक शिक्षणाचे विद्यार्थ्यांचे प्रश्न हे सुटणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला चांगल्या पद्धतीनं भाव मिळू शकतो, कारण ताजा माल हा मार्केटमध्ये मुंबई पुणे या ठिकाणी पोहोचू शकतो. त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचा विषय जो आहे, तरुणांना जो रोजगार मिळाला पाहिजे, तो रोजगारही ही जर रेल्वे झाली तर या माध्यमातून रोजगार निर्मिती होऊ शकते. त्याचप्रमाणे व्यापारी वर्गाला, हॉटेल व्यावसायिकांना या ठिकाणी अत्यंत चांगल्या पद्धतीचा व्यवसाय हा उपलब्ध होऊ शकतो. आपला जुन्नर तालुका असेल, जुन्नर शहर असेल, अळेबगा असेल, अनेक ठिकाणी आपल्याला या रेल्वेच्या माध्यमातून अनेक सोयी उपलब्ध होऊ शकतात. रेल्वे जर बळकट झाली तर अर्थव्यवस्था सुद्धा ही बळकट होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जुन्नर शहर तालुक्यामधील अनेकांना या ठिकाणी आर्थिक स्रोत निर्माण होऊ शकतो. अशा पद्धतीनं आज हे आपण या ठिकाणी जे आंदोलन करत आहोत ते सर्व समावेशक, सर्व पक्षांच्या माध्यमातून आणि संपूर्ण जुन्नर तालुक्यातीलच नव्हे तर पुणे ते नाशिक आणि अहिल्यानगर पर्यंत असणाऱ्या हे जे तळ जोडलं जाणार आहे त्या सर्वांना त्या ठिकाणी याचा फायदा होणार आहे. म्हणून शासन, प्रशासन आणि न्यायस्थानाची विनंती राहणार आहे की ही रेल्वे झाली पाहिजे. कारण अनेक वर्ष याच विषयांमध्ये कधी म्हणतात चाऱ्या घाटातून रेल्वे जाणार आहे, कधी म्हणतात माळशेज घाटातून जाणार आहे, कधी म्हणतात पुणे नाशिक रेल्वे. प्रत्येक वेळी सर्वे झालेले आहेत. आताही या सर्वेसाठी जवळजवळ 318 कोटी रुपये हे खर्च झालेले आहेत. आता हे पैसे खर्च होत असताना, निधी म्हणजे असताना आपण उगीच काही कारण काढू नये आणि सरळ रेल्वे मार्ग हा या ठिकाणी झाला पाहिजे, एवढंच या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय भारत. धन्यवाद.
कृपया वक्त्यांना विनंती, आपण दोनच